मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मंगळ दोष, आपली जन्मकुंडली ही मंगळ दोषाची आहे का, आणि या मंगळ दोषानुसार जर हा मंगळ दोष आपल्या कुंडलीमधून निर्दोष होतो का, तर आपला विवाह मांगलिक असणाऱ्या किंवा नसणाऱ्या वधू किंवा वरास जुळून येऊ शकतो का, हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपल्या जन्मकुंडलीमध्ये मंगळ दोष कशा प्रकारे पाहावा। प्रथम स्थानामध्ये किंवा चतुर्थ, सप्तम, अष्टम आणि द्वादश या स्थानामध्ये जर मंगळ असेल तर आपली कुंडली ही मांगलिक दोषाची समजावी। जरीही आपल्या कुंडलीमध्ये मंगळ दोष दिसून येत असेल आणि हा मंगळ जर कर्क राशीचा असेल, म्हणजेच पहिल्या स्थानामध्ये किंवा चौथ्या, सातव्या, आठव्या आणि 12व्या या स्थानापैकी कर्क राशी आहे आणि या स्थानामध्येच मंगळ आहे, तर हा मंगळ दोष निर्दोष समजावा। त्यानंतर मंगळाच्या शत्रू राशींमध्ये म्हणजेच मिथुन आणि कन्या राशींमध्ये जर मंगळ असेल, या स्थानामध्ये यापैकी कोणत्याही स्थानामध्ये पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या आणि 12व्या या स्थानांपैकी मिथुन आणि कन्या कोणत्याही स्थानामध्ये आहे आणि त्यामध्येच मंगळ आहे, तर हा मंगळ दोषही निर्दोष समजावा। त्यानंतर प्रथम स्थानामध्ये मेष राशीचा मंगळ हाही निर्दोष समजावा। चतुर्थ स्थानामध्ये वृश्चिक राशीचा मंगळ हा निर्दोष समजावा। सप्तम स्थानामध्ये मकर राशीचा मंगळ हा निर्दोष समजावा। अष्टम स्थानामध्ये सिंह राशीचा मंगळ हा निर्दोष मंगळ दोष समजावा। त्यानंतर द्वादश स्थानामध्ये म्हणजेच 12व्या स्थानामध्ये जर धनु राशी आहे आणि त्या स्थानामध्ये मंगळ आहे, तर हा मंगळ दोषही निर्दोष समजावा। निर्दोष म्हणजेच हा सौम्य मंगळ आहे। त्यानंतर आपली वधू आणि वरांची कुंडली जुळवत असताना मंगळ दोष जरी आपल्या कुंडलीमध्ये आहे आणि हा अपवादही त्यासाठी जुळून येत नसेल, तर शनीची त्यावर दृष्टी असेल किंवा शनीची दृष्टी ही सप्तम स्थानावर असेल, तरीही हा निर्दोष मंगळ समजावा किंवा हा मंगळ दोष सौम्य मंगळ दोष समजावा। त्यानंतर प्रथम आणि सप्तम स्थानामध्ये राहू किंवा केतू असेल, तर हाही मंगळ दोष निर्दोष समजावा। ही कुंडली शनीची सप्तम स्थानावर दृष्टी आणि प्रथम आणि सप्तम स्थानामध्ये राहू केतू असतील, तर ही कुंडली मंगळ दोषास परिहार करण्यासाठी उपयुक्त असते। जर आपल्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे आणि शनीची किंवा राहू केतू हाही प्रथमात नसेल, तर आपल्याला मंगळ दोष आहे। आपण जर मंगळ दोषाचीच कन्या किंवा वर पाहिला तर ते आपल्यासाठी अतिशय शुभकारक ठरेल। जर हा अपवाद आपल्या कुंडलीमध्ये जर असेल, म्हणजेच या राशींमध्ये कर्क राशीमध्ये मिथुन, कन्या, मेष, वृश्चिक, मकर, सिंह आणि धनु या स्थानामध्ये जर असतील, तर हा मंगळ दोष निर्दोष होतो आणि आपला अपोजिट पार्टनर जर मांगलिक किंवा मंगळ दोष नसणारा जरी असेल, तरीही आपल्या या कुंडलीसाठी तो जुळून येतो। त्यामुळे आपला विवाह करण्यास काहीही हरकत येत नाही। आणि त्यानंतर शनीची किंवा प्रथम स्थानामध्ये किंवा सप्तम स्थानामध्ये राहू आणि केतू जरी असतील आणि आपला अपोजिट पार्टनर हा मंगळ दोषाचा किंवा मंगळ दोषाचा नसला तरीही चालेल। त्यानंतर गुणमेलन कोष्टक पाहत असताना आपण नक्षत्राचा विचार करतो। मंगळ दोष हा वेगळा विषय आहे आणि गुणमेलन हा एक वेगळा विषय आहे। तर गुणमेलनामध्ये नक्षत्राचा सर्वात जास्त विचार केला जातो। नक्षत्र हे कशा प्रकारे आहे, दोघांच्या नक्षत्रावरून किती गुण जुळून येतात, कोणता दोष नाही का, हेही पाहणे गरजेचे आहे। एक नाडी दोष, राक्षसगण दोष किंवा कोणत्याही प्रकारचा दोष जर आपल्या कुंडलीमध्ये असेल, तर सहसा विवाह करणे टाळावे। त्याचे आपल्याला भविष्यात अनेक अडचणी निर्माण होत असतात। त्यामुळे आपण गुणमेलन कोष्टकाचीही गरज आपल्याला पडते। 18 पेक्षा जर गुण जास्त असतील आणि कोणताही दोष नसेल, तर विवाह करण्यास काहीही हरकत नसते। धन्यवाद। यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राइब, शेअर आणि लाईक करावे। धन्यवाद।